छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणं हा अपघात असून ही आणखीन उंच पुतळा बांधण्यासाठी संधी आहे असं अजब विधान केल्यामुळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर वादात सापडले। एवढंच नव्हे तर पुतळा उभारण्याची घाई नौदलाने केल्याचाही दावा त्यांनी केला। त्यामुळे आधीच पेटलेल्या वादात आणखीनच तेल ओतलं गेलंय। केसरकर नेमकं काय म्हणाले आणि विरोधकांनी त्यांना कसं घेरलं यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। दीपक केसरकरांनी दिवे लावले, दुर्घटनेत संधी शोधतात शिक्षण मंत्री। नेव्हीवर खापर फोडल्यानं विरोधकांचाही निशाणा। मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त होतोय। ठिकठिकाणी निषेध आंदोलनं होत आहेत। विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। हे कमी होतं की काय? शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नको ते दिवे लावून वादग्रस्त विधान केल्यानं वाद आणखीनच भडकण्याची चिन्ह आहेत। महाराजांचा पुतळा कोणाच्या चुकीमुळे कोसळला नाही तर हा केवळ अपघात असल्याचा दावा केलाय। एवढंच नव्हे तर वाईटातून चांगलं करण्याची संधी मिळाल्याचं अजब विधान केसरकरांनी केलंय। तर हा अपघात नव्हे तर भ्रष्टाचार असल्याचा निशाणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी साधलाय। कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल। हा एकंदर 23 फुटाचा पुतळा होता, किमान तो 100 फुटाचा तरी पुतळा उंचीचा असावा असं मला स्वतःला वाटतं। मला असं वाटतं छत्रपती शिवरायांचा पुतळा 8 महिन्यात पडणं हा अपघात नाही, हा भ्रष्टाचार आहे। हे तुमच्या सरकारचं अपयश आहे, हे तुमच्या सरकारची गद्दारीचे फळं आहेत आणि राजकारण करता प्रत्येक ठिकाणी आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणं याला अपघात समजता। अपघात हा मानवनिर्मित नसतो, हा तुमच्या भ्रष्टाचारामुळे निर्माण झालेला अपघात आहे। शिक्षण मंत्री केसरकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुतळा घाईघाईत उभारल्याची कबुलीच दिली। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी नौदलानं घाईघाईत पुतळा उभारल्याचा दावा केला। त्यामुळे विरोधकांना आणखीन एक आयता मुद्दा मिळाला। नौदलावर खापर फोडणं हा नौदलाचा अपमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस नेते सतीश पाटलांनी व्यक्त केली आहे। ये तो एक एक्सीडेंट है और ये जो पुतला है ये नेवी ने इरेक्ट किया था। उस वक्त बहुत जल्दी में वो नेवी डे था, प्राइम मिनिस्टर साहब आने वाले थे, तो उस वक्त बहुत जल्दी ये काम हुआ जिसका सब लोगों ने उसकी सराहना भी की थी। या नेव्ही डिपार्टमेंटवर ढकलणं म्हणजे नेव्हीचा अपमान केल्यासारखं आहे। मला वाटते नेव्हीनं RFP काढला, RFP काढल्यानंतर किती लोकांनी त्याला प्रतिसाद दिला। हा आपटे नावाचा व्यक्तिमत्व कुणी रेकमेंड त्याला केलं, कारण की शेवटी नेव्हीकडे काय हे एम्पॅलमेंट नाही। या घटनेनंतर या पुतळ्याच्या कामावरून साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत। ग्राफिक्स पुतळ्याचं 5 टन वजन पेलण्यासाठी आवश्यक धातूचा वापर केला होता का? धातूची जाडी, मटेरियल याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का? केवळ 15 दिवसात पुतळ्याचं धातूकाम पूर्ण करणं गुणवत्तेशी तडजोड नाही का? वाऱ्याची दिशा आणि वेगाबाबत तांत्रिक अभ्यास का केला नाही? संपूर्ण कामाच्या गुणवत्तेची तपासणी का केली नाही? पुतळा उभारणीनंतर 8 महिन्यात किती वेळा तपासणी झाली? एवढी धक्कादायक घटना घडल्यानंतर त्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचं सोडून शिक्षण मंत्री महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेमध्ये संधी शोधण्याचं विधान करत अकलेचे तारे तोडतायत। त्यामुळेच महाराज माफ करा म्हणण्याऐवजी यांना धडा शिकवा अशी म्हणण्याचीच वेळ आता आली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।